घेऊन गेला. पोरग 10 वर्षाचा झाला, चौथीत जायला लागला. त्याच्या सावत्राईला कुठेतरी बाहेरगावी जायचं होतं. तिने आपली साडी त्याला सांगितली, म्हणले याला प्रेस कर. त्याने सांगितलं बघ मला साडीला प्रेस नाही करता येत. तिने सांगितलं मेल्या खायला जमतं का तुला. ती तर गेली माझ्या जीवाला काच लावून गेली. 3 वेळे जेवण करतो, तुला लाज वाटायला पाहिजे, साडीला प्रेस कर. त्याने सांगितलं खरंच ग मला नाही येत. 2 तडाखे गालफडामध्ये दिलेले आहेत. पोरानं इस्त्री लावली, साडीची प्रेस करायला लागला. साडीची प्रेस करत असताना त्याचा वर्ग मित्र त्या ठिकाणी धावत आला आणि सांगितलं बाबू मला तुझी होमवर्कची वही पाहिजे. पोरग वही आणायला गेला, इस्त्री तशीच ठेवून गेला. तापलेल्या इस्त्रीनं तिची ठेवणीतली साडी, महागडी साडी जाळून टाकली. कपड्याचा उग्र दर्प त्या तिच्या नाकापर्यंत पोहोचला. नागिनीसारखी फटकारत ती आली. तिनं बघितलं साडी तिची जळालेली होती, भेटलेली होती. लालबुंद तिचा चेहरा झाला, रागवलेली आहे. डोळ्यातून आगीच्या ठिणग्या पडतात की काय अशी अवस्था तिची झाली. आणि तिनं हाक मारली इकडे. पोरग भीत आलं. सांगितलं साडी जाळून ठेवली मेल्या, तुला करायचं नव्हतं तर मला सांगायला पाहिजे. त्याने सांगितलं अगं मी जाणून बुजून नाही जाळली. तिने सांगितलं तू जाणून बुजून जाळलेली, तुला करायची नव्हती, तू साडी जाळून टाकली, तुला वाटलं की परत काम नाही सांगणार. नाही ग. तिने त्याला बेदम मारायला सुरुवात केली. तिने हात जोडले, गयावया केल्या, काकुळतीला आला, पाया पडला. नको ग मारू, किती मारणार आहे, की जीव घेशील की काय माझा. तिने सांगितलं तुला तर शिक्षा व्हायला पाहिजे बेटा, कमरात वाक. पोरग कमरात वाकलं. त्याला वाटलं पाया पडायला लावत असेल. पोरग कमरात वाकून तिच्या चरणाचा चरण स्पर्श करायला लागला. तिने सांगितलं तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे, परत तुझ्या हातून चूक व्हायला नको. त्या बाईने पेटलेली, लालबुंद झालेली, गरम असलेली ती इस्त्री उचलली, कमरात वाकलेल्या पोराच्या पाठीवरती जोरात दाबली. जनावरासारखं पोरग ओरडलं, आई ग म्हणून मुखातून शब्द टाहो फुटला. भला मोठा फोड पाठीवरती आलेला आहे. वेदना व्हायला लागल्या. एक सनक मेंदूपर्यंत गेली, काळजापर्यंत वेदना व्हायला लागल्या, तरमळायला लागला. पोरग धावत देव्हाऱ्याच्या जवळ गेला. माईचा त्या ठिकाणी फोटो होता. गुडघे टेकवले, भगवंताला हात जोडले, सांगितलं भगवान मैंने सुना की तू दयाळू आहे, तू दयाळू आहे, तू सर्वेश्वर सर्वांतर्यामी सर्वसाक्षी निर्लेप निर्गुण अखंड नामातीत रूपातीत अनिर्वाच्य प्रेमातीत तू शब्दाच्या पलीकडच आहे. मला माहिती आहे तू इतका उदार आहे. तू प्रल्हादा करता खांबातून स्तंभी प्रगटला. तू उपमन्यूला वाटीभर दुधा करता दुधाचा समुद्र दिला. तू ध्रुवाला आढळपदी वैसवलं. मला आढळपद नको आहे, मला क्षीराचा समुद्र नको आहे, मला काही नको देवा, मला फक्त एकच दे, माझी माय मला परत मिळवून दे. वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती. सबसे बड़ी है माँ पगले